मशीन जर ह्युमन सारखं थिंक करायला लागलं म्हणजे ते इंटेलिजंट बनतंय. यालाच खोटं इंटेलिजन्स म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो, नीट लक्ष द्या. एक मी ना असं एक्झाम्पल बनवलंय जे तुम्हाला कळू शकतं. तुम्हाला इंटरव्ह्यूअरने विचारलं मला ना AI एका रिअल टाइम एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेन कर, तर तुम्ही मी जे सांगतोय ना ते एक्झाम्पल सांगाल त्याला. याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टीकडे गेला ना, तुम्ही ते ऑटोमॅटिकली शिकून घेता. मग पैसे देऊन असले सेमिनार का करायचे जे टूल्स शिकवतायत? मजा कुठे माहिती आहे का? डेव्हलपरने काय शिकायला पाहिजे, अंडर द हुड काय चाललंय. ChatGPTचं महत्त्वाचं काम काय माहिती आहे का? आपल्याला ड्राईव्ह करणे. म्हणजे काय? आपण त्याला क्वेश्चन विचारला की तो टेक्स्ट रिलेटेड डेटा पटकन आणून देतो, पण इमेज जनरेशन आणि व्हिडिओ जनरेशनला वेळ होता. जे काही टूल्स वगैरे आपण वापरतो जे भरपूर डेटावरती ट्रेन करून बनवले गेले, ChatGPT, क्लॉड बीट सगळे प्रोडक्ट, याचाच अर्थ यांना हे बनवायसाठी कंपल्सरी हा फ्लो माहिती होता. तो तर बनवणारी कंपनी OpenAI जी US बेस आहे, पण त्याला माझी ही मराठीतली इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, मराठीमधलं शब्द वाक्य, पण लिहिताना मी कशात लिहिलं ते इंग्लिशमध्ये लिहिलं, हे त्याला कळतंय. याचाच अर्थ याला सगळ्या लँग्वेज बद्दल माहिती आहे, म्हणजे हा NLP वापरतोय. बघा ह्यांनी काय बनवलं प्रोडक्ट, नोटीस करा होतं पुढे. हे सगळे प्रोडक्ट तुम्ही बघितले असेल. जा रे पुढे. हा हे दिसतात. आता हा लोगो माहितीये, हा लोगो माहितीये, हा लोगो माहितीये, हे माहितीये. डाली, डाली किती लोकांना माहितीये? डाली म्हणजे फांदी नाही, डाल ई. हात वर करा बघा. एवढ्या लोकांना माहिती. बरं ChatGPT किती लोकांना माहिती आहे? हा सगळे होता. ChatGPTचा इमेज कोण जनरेट करून देतो? इथं इमेज वरनं कळलं नाही का हा ChatGPTचा लोगो का घेतलाय? यांनी ChatGPTने कॉपीराईट का नाही मारला यांच्यावर? कारण त्यांचंच प्रोडक्ट आहे ना. ही कंपनी कोणाची आहे? OpenAI. OpenAI कोण? ChatGPT. म्हणजे ChatGPTचं इमेज प्रोसेसिंग कोण करतं? सगळं DALL-E. म्हणजे इमेज प्रोसेसिंग म्हणजे आपण बोलतो ना ते इमेज क्रिएट करताना तुम्ही टेक्स्ट टू इमेज देता. अरे जिबली. ठीक आहे चला. ह्याला होता ना क्लॉड, ChatGPT. बरं एक मिनिट थांबा. ही बोट आहे. ही इमेज कशाची आहे? एक मिनिट हळू जाऊया. 2 2 4 5 6 7 8. ओके ठीक आहे. चला ताई बोला. मिड जर्नी. मिड जर्नी हे नाव किती लोकांनी आधी ऐकलं होतं? काय त्याच्यावर का? ठीक आहे, नाव ऐकलंय, वापरलं पण असेल काय काय इमेज बनवण्यासाठीच्या गोष्टी. पण त्यांचं काय म्हणणं आहे की सर मी ते हे लोगो बिगो नाही बघत सर, डायरेक्ट सर्च करतो आणि चालू होतो. अरे जरा ते नव्हतं बोलत, नाही याच कॉन्टेक्स्टमध्ये बोलत होतं. हे जे नाव काय सांगा? मिड जर्नी. आता येऊया पॉइंट वरती. ऐक लक्ष द्या. आता तुम्हाला सांगतोय इथून उद्याचा दिवस, आज आणि उद्याचा दिवस, सेमिनार संपलेला नाहीये. ठीक आहे, सेमिनार अजून पुढे चालणार आहे थोडा वेळ. आज आणि उद्याचा इथून जे सेमिनार आहे ना तो ऍक्च्युली 1.5 पार्ट आहे. ठीक आहे, नीट लक्ष द्या. म्हणजे अजून अर्धा तास म्हणजे तासभराचं लेक्चर आपलं बाकी आहे. तर त्याच्यामध्ये अर्धा तास मॅक्सिमम, अर्धा तास मी पटपटच घेणार आहे. एक्झाम्पल सांगणार, अर्धा तास पकडा. तुम्ही लक्ष द्या. आजचं लेक्चर कळल्यानंतर उद्याच्या लेक्चरला नक्की यायचंय, कारण की आज सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसताना एक्झाम्पल मध्ये दिसतील. 1-2 डेमो दिसतील. डेमोची सुरुवात आजपासूनच होते. उद्या सगळं दिसण्यासारख्याच गोष्टी आहेत. म्हणजे काहीतरी क्रिएट करणार आहे आम्ही, बनवणार आहे तुमच्या समोर आणि तुम्हाला दाखवणार आहे त्याचं इंटरनल काय होतं सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला जाताना एक करिअरचा पाथ पण देणार आहे. AI मध्ये सिनारिओ कसले असतात, किती ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि कुठल्या सिनारिओ मध्ये काय अभ्यास केला पाहिजे त्याचा पूर्ण स्ट्रक्चरच सांगणार आहे. अजून काय पाहिजे? AI मास्टर क्लास असा असतो. आता फरक सांगतो, एक मिनिट लक्ष द्या. जेवढे पण AI मास्टर क्लास तुम्ही इंटरनेटवर बघाल ना, ती लोक हे कसं वापरायचं या रिलेटेड नॉलेज देतात. अरे कळतंय का? हे टूल यासाठी वापरा, हे टूल यासाठी वापरा, हे टूल ऐकलं असेल ना. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या सेमिनारचा एक पार्ट जो ते बघतात ना, त्यांच्या डोक्यातच असतं की मला ह्याचं इंटरनल काय होतंय माहित नाही, याच्यामध्ये LLM कुठे चालतंय माहित नाही, पण मी लोकांना हे शिकवेन की हे वापरायचं कसं. एक्झाम्पल सहित सांगतो तर लक्ष द्या. ठीक आहे, माणूस आहे, व्यक्ती, युट्यूबर आहे, मोठ्या युट्यूबर पैकी एक नाव आहे त्याचं. ठीक आहे, तो सेमिनार घेतो AI चे, कोर्स आहे त्याचा, कोर्स. बरोबर की नाही? कोण बोललो कोर्स आहे? कोर्स आहे, बरोबर की नाही? AI चा कोर्स आहे. तुम्हाला माहिती आहे का काय शिकवते? हे कसे वापरायचे टूल्स, कुठले टूल्स कशासाठी वापरायचं. 1 मिनिटात सांगतो तुम्हाला. ChatGPT ला विचारा मला हे काम करायचं, मी कुठलं टूल वापरू. ChatGPT तुम्हाला सांगेल कशाला कोर्स घ्यायचा आहे. मग तुम्ही म्हणाल की सर पण तो स्टेप बाय स्टेप सांगत असेल ना. अरे त्या स्टेप्स त्या साईटला जा. हे ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आता एक्झाम्पल सांगतो. मिड जर्नीला गेलात तुम्ही, समजा नॅनो बनाना ऐकलं असेल. नॅनो बनाना किती लोकांना ऐकलं? जिबली ऐकलं? जिबली
ते इमेज बनवून देतं. ठीक आहे. हा बरं ऐका, इमेज जनरेशन. मला सांगा, तुम्हाला जिबली वाला इमेज बनवण्यासाठी तुम्ही चॅट जीपीटीला काय प्रॉम्प्ट दिला होता? फोटो दिला आणि काय दिला? जिबली मध्ये कन्वर्ट कर. बरोबर. याच्यासाठी कुठल्याही गोष्टीचं नॉलेज नाही लागलं, तुम्हाला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा कोर्स करावा लागला का? याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टीकडे गेला ना, तुम्ही ते ऑटोमॅटिकली शिकून घेता. मग पैसे देऊन असले सेमिनार का करायचे जे टूल्स शिकवतायत? मजा कुठे माहिती आहे का? डेव्हलपरने काय शिकायला पाहिजे, अंडर द हुड काय चाललंय. आता तुम्हाला मी त्या गोष्टी सांगायला लागतो. आता लक्ष द्या. फक्त प्रॉमिस करा की झोपणार नाही. काही लोक मला नाही जमणार, ते म्हणजे प्रॉमिस तरी करा. ठीक आहे, झोपणार नाही ना. चला स्टार्ट करूया. फ्रेश, सगळ्यांनी लक्ष. आता मला सांगा, त्या सगळ्या कंपन्यांनी ते प्रोडक्ट बनवले होते. ते त्याच्यामध्ये तुम्ही नोटीस करा, काही प्रोडक्ट, सगळेच प्रोडक्ट आहेत, पण काही प्रोडक्ट असे आहेत ना जे काही कंपन्या इंटरनली कॉल करतात. बेसिक प्रश्न विचारू, चॅट जीपीटी इमेज जनरेट करायला इंटरनली कोणाला कॉल करते? आता मी सांगितलं. आता हेच तुम्ही सर्च पण करू शकता. घरी गेल्यानंतर त्याला विचारू शकता, जर तुला मी टेक्स्ट टू इमेज सर्च करायला सांगतो, म्हणजे मला मी टेक्स्ट दिला, मला इमेज बनवून दे, तर तू इंटरनली कोणाला कॉल करतोय? तर तो सांगतो मी डालीला कॉल करतोय. परत त्याला जर मी व्हिडिओ जनरेट करायला सांगतोय, सोरा. ऐकलं का? सोरा हा शब्द किती लोकांनी ऐकलाय? सोरा हे पण एक प्रोडक्टच आहे. माहितीये काय करून देतो सांगा? व्हिडिओ बनवून देतं. नक्की का? अरे सांगा बरं, हात वर करा. सोरा एखाद्या व्यक्तीने वापरलंय असं कोणी आहे का? एखादं काय बनवलं? हा मित्रा बोल. सोरा वापरलंय. काय बनवून देतो सोरा? व्हिडिओ बनवून देतो. पण आपल्याला काय द्यावं लागतं त्याला? प्रॉम्प्ट दिला. तू व्हिडिओचा इमेजेस दिला का त्याला? नाही. तू प्रॉम्प्ट दिला, त्याने तुला व्हिडिओ बनवून दिला. आता सगळ्या लोकांना कळलं त्याने काय दिलं बनवून आपल्याला? व्हिडिओ. कशावरनं बनवून दिला? एक टेक्स्टवरनं. हेच आपण काय बोलत होतो, टेक्स्टवरनं इमेज पण बनवून दिली जाते. मी तुम्हाला एक सांगू का, चॅट जीपीटीचं महत्वाचं काम काय माहिती का? आपल्याला ड्राईव्ह करणे. म्हणजे काय? आपण त्याला क्वेश्चन विचारला की तो टेक्स्ट रिलेटेड डेटा पटकन आणून देतो, पण इमेज जनरेशन आणि व्हिडिओ जनरेशनला वेळ घेतो. अरे आठवा, त्या जिबलीच्या वेळेस त्यांनी रिक्वेस्ट केली होती की वापरू नका, आमचे सर्व्हर डाऊन होत आहेत. एक मिनिट, तुम्ही ते जिबली बनवत होता, मी ह्या न्यूज वाचत होतो. एक मिनिट, किती लोकांनी ही न्यूज ऐकली आहे की सॅम अल्टमनने स्वतः आवाहन केलं होतं लोकांना की जिबली नका बनवू, कारण की आमच्या सर्व्हरवर लोड होतोय. आणि तुम्ही नोटीस केलेलं असेल की नुसतं ते चक्र फिरत राहायचं जेव्हा इमेज आज पण जेव्हा तुम्ही वापरताय ना, तेव्हा तुम्ही बघा ना, ते किती वेळ घेतं इमेज बनवायला. तुमचं इंटरनेट किती पण फास्ट असू द्या, तुमचा इंटरनेटचा प्रॉब्लेम नाहीये मित्रांनो, प्रॉब्लेम प्रोसेसिंगचा आहे. कारण एवढी लोक जर वापरतात. मग माझं म्हणणं काय माहिती का, जर हे इंटरनली एक टूल किंवा हे एक प्रोग्राम इंटरनली बरेचसे टूल वापरतायत, माझं काय म्हणणं माहिती का, नीट आहे का, कॉलेजचे कोणीही स्टुडंट, कंपनीतले कुठलेही लोक, जे टूल्स आहेत ना ते डायरेक्टली शिकू शकतात, डायरेक्टली. पण हे जे प्रोडक्ट आहेत ना एआयचे, जसं आपण बोलूया चॅट जीपीटी आहे, क्लॉड आहे, जेमिनी आहे, ऐकलंय ना रे, लामा आहे, परत अजून आठवत आहेत का तुम्हाला असे चॅट जीपीटी सारखे अजून कोण कोण आहेत? परप्लेक्सिटी आहे. अरे 5 तरी नावं सांगा. बोला. पहिला आहे चॅट जीपीटी, जेमिनी, ग्रॉक, परप्लेक्सिटी, क्लॉड, कळते का, डीपसीक. 5 पेक्षा जास्त सांगितलं आपण. अरे कळते का? माझं काय म्हणणं आहे, याचाच अर्थ हे इंटरनली काहीतरी वापरत असेल, हे स्वतः जनरेटिव्ह एआय आहेत. मग आपल्याला या टर्म कळल्या पाहिजेत ना. मग मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो इथे. बघा, लक्ष द्या इथे सगळ्यांनी. तुम्हाला दाखवतो आता कुठे चाललोय आपण. मला सांगा, हा गोळा आहे एआयचा. हे काय आहे? एआय. म्हणजे एआय म्हणजे काय, आता मला एकदा सांगा सगळ्यांनी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण ह्याला जर आपल्याला एक्सप्लेन करायचं तर आपण काय एक्सप्लेन करणार? एआय म्हणजे जेव्हा मशीन ह्युमन सारखं थिंक करायला लागलं आणि त्याप्रमाणे सल्ले, थॉट म्हणजे सगळ्या गोष्टी द्यायला लागलं, याचाच अर्थ ते आपल्या पर्सनल असिस्टंट सारखं वागायला लागलं किंवा आपल्या मित्रासारखं वागायला लागलं, म्हणजेच ते ह्युमन सारखं थिंक करतंय. मशीन जर ह्युमन सारखं थिंक करायला लागलं म्हणजे ते इंटेलिजंट बनतंय. यालाच खोटं इंटेलिजंट म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. कळते का रे? आर्टिफिशियल यासाठीच दिलं, तो ह्युमन नाहीये म्हणून, पण त्याचे विचार आपल्यासारखेच आहेत. अरे कळतं का? त्याचे विचार आपल्यासारखे. मग आता बघा इथे एआय, एआयचा सब पार्ट आहे मशीन लर्निंग.
अरे कळतंय का? लक्ष द्या बरं का, हे डायग्राम दाखवतो पुढे खूप उपयोगी आहे. याचा सब पार्ट सांगा. डीप लर्निंग. डीप लर्निंगच्या आतमध्ये दोन गोष्टी येतात इथे ऍक्च्युली. एक येतं न्यूरल नेटवर्क आणि आपण NLP ऐकलं का? NLPचा फुल फॉर्म? हा, मग ह्याचा पार्ट आहे. ठीक आहे. आता याचाच सबसेट अजून एक आहे आणि तो सगळ्यात महत्वाचा आहे आपल्यासाठी. त्याचं नाव आहे जेन AI. काय नाव आहे? म्हणजे हे सगळ्यांचा वापर आतमध्ये एकदम कोर पार्ट. कळतं का? याच्या पण आतमध्ये कोण आहे? जनरेटिव्ह AI. आणि हे जनरेटिव्ह AI भरपूर डेटावरती ट्रेन केले जातात. लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणून याला LLM असं म्हणतात. लक्षात येते का? सगळे पिक्चर मध्ये आहेत का? मग आता मला सांगाल, ही डायग्राम तुम्ही खूप वेळा बघितली असेल. मग बघा, AI साठी आपल्याला मशीन लर्निंग शिकावं लागतं, पण ह्याच्यावर मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स वगैरेच्या गोष्टी असतात. ऐकलं असेल. पुन्हा काही टूल्स असतात, गोष्टी शिकायला लागतात. डीप लर्निंग आहे. डीप लर्निंग म्हणजे काय? न्यूरल नेटवर्क आणि NLP. आणि ह्याच्या आतमध्ये जेन AI म्हणजे जे आपले ChatGPT वगैरे आहेत ना, ते हे इथं आहेत ना. मग आता तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्या. जे काही टूल्स वगैरे आपण वापरतो, जे भरपूर डेटावरती ट्रेन करून बनवले गेले, ChatGPT, क्लॉड, बीट, सगळे प्रोडक्ट, लक्ष देत आहे ना. याचाच अर्थ यांना हे बनवायसाठी कंपल्सरी हा फ्लो माहिती होता. आणि मी तुम्हाला हेच सांगतोय, जर तुम्ही डेव्हलपर असाल आणि तुम्हाला ह्या गोष्टी कशा इंटरनली वर्क करतात, बनवता नाही आल्या तरी वर्क कशा करतात, तर याच्या टर्म्स आपल्याला सगळ्या माहिती पाहिजेत ना. आणि म्हणूनच ही डायग्राम आम्ही दाखवतोय. मागे गेलो जरा. ही दाखव डायग्राम AI वाली ती. हा, दिसतोय तुम्हाला? आता नोटीस करा, ह्या टर्म्स आहेत. ठीक आहे. किती लोकांनी आता ह्या टर्म मधल्या बऱ्याचशा टर्म आता कानावर तर पडल्या होत्या. तिथं बघितल्या तुम्ही काय काय टर्म होत्या? कुठल्या टर्म बघितल्या? ML बघितलं, नंतर AI होता, हा ML बघितलं, अजून डीप लर्निंग होतं, नंतर न्यूरल नेटवर्क होतं, NLP बघितलं आणि जेन AI बघितलं. मग तुम्हाला असं नाही वाटत का ह्याच्या बरोबर अजून काही काही असे पार्ट आहेत जे आपल्याला माहिती पडले पाहिजेत, कारण ते तिथं दिसले नाहीत पण इथे आहेत. LLM, ट्रान्सफॉर्मर, फाईन ट्युनिंग, हॅल्युसिनेशन, एजंटिक AI, जेन AI माहिती, MCP आणि रॅग नाही तो रॅग. भारी गोष्ट. आता लक्ष द्या सगळ्यांनी. एक कडक एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल कळलं तर तिथं थांबूया आणि थोडं डेमो पण बघूया. याचाच पार्ट पुढे पण आपण कंटिन्यू करणार आहे उद्याच्या लेक्चरला. पण मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो, नीट लक्ष द्या. एक मी ना असं एक्झाम्पल बनवलंय जे तुम्हाला कळू शकतं. तुम्हाला इंटरव्ह्यूअरने विचारलं, मला ना AI एका रिअल टाइम एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेन कर, तर तुम्ही मी जे सांगतोय ना ते एक्झाम्पल सांगाल त्याला. काय ते का रे? बघा, लक्ष द्या, इथे मी दाखवतो तुम्हाला. जेवढं पण AI जे सांगायचं ना, हेच एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता. ऐका, तुम्हाला आठवतंय आपण मित्र गोव्याचा प्लॅन करतो, जो कधी सक्सेसफुल होत नाही. ठीक आहे. कारण एक ना एक टांग देतो आपल्याला आणि मग टांग दिली तर आपण काय करतो की प्लॅन कॅन्सल, कारण एकटाच राहतो आणि एकटा गोव्याला काय जाणार तिकडे. म्हणजे आता बघा, गोव्याचा प्लॅन बनवतोय आपण. लक्ष द्या बरं का. आता काही लोक बोलते काय टाइमपास लागला, तू हिस्ट्री सांगतो, हे सांगतोय. तुम्हाला माहिती का, एका एक्झाम्पल मध्ये अख्खच्या अख्खं AIचं टूल्स आहेत. सगळं AI अख्खं बसवलंय. जनरेटिव्ह AI सगळं काय बसवलंय? जनरेटिव्ह AI. मग जनरेटिव्ह AI ला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत ना त्या सगळ्या. आता जनरेटिव्ह AI ला काय काय पाहिजे ते तुम्ही थोडक्यात बघितलं. ML पाहिजे होतं, डीप लर्निंग पाहिजे. डीप लर्निंगच्या आतमध्ये न्यूरल नेटवर्क आहे, त्याच्या आतमध्ये या साईडला NLP आहे. NLPचा फुल फॉर्म नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आहे. मग जेन AI आणि मग जेन AIच्या स्वतःच्या टर्म्स असतील. लक्ष द्या. आता बघा एक्झाम्पल कसं असतं. समजा गोव्याचा प्लॅन बनवला, तर मित्र काय बोलले, एकदा समजा असं समजूया 2025 मध्ये गोव्याचा प्लॅन बनलाच आणि तो सक्सेसफुली बनलाय. म्हणजे ठरलं की आपल्याला 20,000चं बजेट आहे, 4 जण आहोत. काही लोकांचं वेगळं डोक्यात येत असेल 6,000 वगैरे, मला कळतंय. पण समजा 20,000चं बजेट आहे. कॉलेज लेवलला आपल्याला घरचे म्हणले 5,000 रुपये तुला प्रत्येकी म्हणजे देतोय, तर तुला 5,000. तुमचा मित्र बोलला माझे पण घरचे मॅक्सिमम 5,000 देऊ शकतात. मग चौघांचे मिळून 20,000 झाले. मग आता मित्र काय बोलले, 20,000मध्ये गोवा फिरू शकतं आणि कॉलेज लेवल असताना नक्कीच फिरू शकतो. एकदा जॉबला लागले की 20,000 एका माणसाला पण कमी पडतात. ठीक आहे. म्हणजे मग बजेट वाढत जातं, कारण तिकडे खूप काय काय भेटतं. छान आहे एक्झाम्पल, मस्त. चला, प्लॅन ठरला, 20,000 रुपये जमले. मग आपल्या मित्रांपैकी आपण, म्हणजे आता मी समजा असं बघतो 4 आम्ही मित्र आहेत, तर मग मी ठरवलं की ठीक आहे बाबा आपण गोव्याचा प्लॅन करायचा. तर ते बोलले मग तू जबाबदारी घे, तू जर विचार केलाय तर. मग आपण बोललो चला आपल्याला प्लॅन करायचं, म्हणजे मला सगळं स्ट्रक्चर बसवायला लागणार, कुठल्या हॉटेलला जायचंय वगैरे वगैरे सगळं. मग मी असा विचार केलाय, राव हेच जर करायचंय तर एखादा आपल्याला AI असिस्टंट असेल आपल्यासोबत तर बरं पडेल. मग हीच जर गोष्ट आमच्या जावा एफएक्स याच्यात असते ना,
तर आमची पोरं लय हुशार आहेत. ते ना असं डेमो दाखवताना कसं येतात माहिती का, काय रे कुठे जायचंय, मग ते बोलतात गोव्याला जायचंय. एक्झाम्पल आहे ना, आम्ही तिथे चौघ बसलेलो असतो, अरे जावापेक्षा लोक तुम्हाला माहिती आहे ना, असा डेमो असतो आपल्याकडे एकदम भारी. मग ते मला कसं करू काय कळत नाहीये. मग ते म्हणतो अरे ट्रॅव्हलमेट आहे ना. आणि हा सिनेमा मी का सांगितलं तर आम्ही तिथून मला प्रचंड हसू येतं माहिती का. पण मी ना 2 गोष्टींमुळे हसत नाही मुळात. काय होतं माहिती का, समोरच्याचा आहे ना कॉन्फिडन्स लो होतो. कशामुळे तर त्यांना असं वाटतं की काहीतरी मी चुकीचं बोललोय, त्याला मास्तर असतंय. मग जे पुढे मेन प्रोजेक्ट असतो ना संपतो तिथंच. त्याला ते पुढचं काय बोलायचं आठवतच नाही. त्यामुळे तुम्ही बघा ना, सकाळी 7 साडेसात 8ला आपले प्रोजेक्ट चालू होतात, तर रात्री 12 साडेबाराला पण संपतात एका दिवसाचे प्रोजेक्ट. 50 55 प्रोजेक्ट एका दिवशी असतात. आम्ही तिथे असतो, तुम्ही बघितलं असेल, मी तिथनं हलत सुद्धा नाही. प्रत्येक प्रोजेक्टला मी तिथे बसून असतो, सांगतो, रिप्लाय देतो की तुम्ही छान केला प्रोजेक्ट. भले मला माहिती आहे याच्यात काहीच नाही. कारण मी ना काय मॅप करतो माहिती का, जेव्हा मी कॉलेजला होतो ना तेव्हा मी हे करत नव्हतं, मला हे पण येत नव्हतं. या लेवलला मुलं हे करतायत, फायर बेस वगैरे सारख्या गोष्टी वापरल्यात. तर मला तो डेमो का आठवला माहिती का, मला असं वाटतं आज तो डेमो मी देतोय आणि तुम्ही जज आहात. ठीक आहे, अरे तुम्ही जज आहात, लक्ष द्या फक्त. ठीक आहे, आता ऐका. तर मी काय बोललो इथे, मला काय पाहिजे, AI असिस्टंट पाहिजे. आता तुम्हाला माहिती आपण ChatGPT पण हे विचारू शकतो. म्हणजे ChatGPT सारखाच आपला AI असिस्टंट आहे असं समजा. आपला म्हणजे कोणाचा, तर तो ऑलरेडी बनवला आहे. ChatGPT सारखाच माणूस कोणीतरी बनवला एका कंपनीने. आपल्याला माहिती आहे की हा ट्रॅव्हलिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी आपल्याला आनंद देऊ शकतो. काही ChatGPT सारख्याच गोष्टी असतील ना, म्हणजे तो स्पेसिफिकली एकाच गोष्टीवर काम करतोय. म्हणजे तो झाला आपला ट्रॅव्हलमेट, असं आम्ही त्याला नाव दिलं, ट्रॅव्हलमेट. ठीक आहे, आता लक्ष द्या बरं का. आपण काहीतरी प्लॅन करायचा, मग त्याला सांगितलं की आपल्याला सुरुवातीला ट्रॅव्हलिंगचा डेटा लागणार. ट्रॅव्हलिंगचा डेटा म्हणजे काय, मी त्याला विचारणार गोव्यामध्ये छान छान स्पॉट काय आहेत, कुठे कुठे मी फिरलं पाहिजे, सगळे मला दे. तर तो काय करणार, ट्रॅव्हलमेट ऑलरेडी ऍप्लिकेशन आहे, एवढ्या युजर्सच्या डेटावरनं त्याला नक्की माहिती आहे त्याचं मॉडेल ट्रेन झालंय. त्याचं मॉडेल काय झालंय, ट्रेन झालंय. त्याला सगळ्या ट्रॅव्हलिंगचा डेटा माहिती आहे जगभरातला. नीट लक्ष द्या, सगळे पॉईंट कनेक्ट करायचे आपल्याला आजच्या लेक्चरला आणि उद्याच्या लेक्चरला पण, कळतंय ना. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. मी ट्रॅव्हलमेटला विचारलं, अरे ट्रॅव्हलमेट तुम्हाला गोष्टी सॉल्व्ह करून देशील का, मला ना ट्रिपचा प्लॅन बनवायचा आहे. ट्रॅव्हलमेट म्हणतो, अरे मित्रा बस काय, मी तुलाच मदत करायलाच इथं बसलोय. याचा अर्थ तो बघा ना, माझ्या मित्रासारखा बोलत होता, याचाच अर्थ तो AI आहे. म्हणजे तो ह्युमन नसला तरी तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मग मी त्याला विचारलं, मला गोव्याचा प्लॅन बनवायचा आहे, तर तू मला, नीट लक्ष द्या का, तू मला तुझ्याकडे काय काय डेटा तर असणारच 100%, मला गोव्याचं छान छान लोकेशन सजेस्ट करू शकतो का. तर तुम्ही मला सांगा सगळ्यांनी, ट्रॅव्हलमेट ऑलरेडी एक AI चॅटबॉट आहे असं समजा. एवढ्या लोकांनी सर्च करून त्याला बरोबर माहिती आहे की गोव्याला लोक कुठे कुठे जातात. याचा अर्थ सुरुवातीला त्याच्याकडे तो डेटा नव्हता. जसं लोक विचारत गेलं त्याचं मॉडेल ट्रेन होत गेलं. आता जेव्हा मी प्रश्न विचारतो ते ऑलरेडी मशीन लर्निंगचं ट्रेन मॉडेल आहे. जेव्हा ते शिकत होतं तेव्हा त्याला मशीन लर्निंग म्हणतात. बघा नीट ऐका मी काय बोलतोय, शब्दरचना ऐका माझी. काय बोलतोय मी, जेव्हा ते शिकत होतं लोकांच्या डेटाकडनं तेव्हा ते काय होत होतं, ट्रेन होत होतं. आणि ह्याच कन्सेप्टला काय म्हणतात, मशीन लर्निंग. ठीक आहे, लक्ष आहे ना. आता मी ज्याच्याशी बोलतोय ते मशीन लर्निंग नाही करत आहे, ऍक्च्युली ते ट्रेन मॉडेल आहे. ट्रेन मॉडेल ऑलरेडी असलेल्या डेटामधनच मला आउटपुट काढून देणार आहे. यालाच इन्फरन्स असं म्हणतात. इन्फरन्सचा अर्थ असा होतो, लक्ष आहे, आपण बोलतो ना ऍझम्पशन पण असतं. ऍझम्पशन म्हणजे आपण काय बोलतो, आपण ऍझ्युम केलंय, असेलच याची गॅरंटी नाहीये. अशी गॅरंटी आहे का, असेलच याची गॅरंटी आहे का, नाहीये. तर ऍझम्पशन मध्ये चुकू पण शकतात गोष्टी. पण इन्फरन्सचा अर्थ काय होतो माहिती आहे का, माझ्याकडे ऑलरेडी डेटा आहे आणि मला माहिती की तो 100% बरोबरच चालाय, तर मी तुला करेक्टच आउटपुट देईल. इन्फरन्स. आता मी जो शब्द सांगितला ना, लक्षात राहील शेवटपर्यंत. काय शब्द सांगितला, इन्फरन्स. लक्षात ठेवायला, ठीक आहे, ML इन्फरन्स असं बोलतात त्याला. ठीक आहे, आता बघा पुढे स्टोरीमध्ये व्यापार मागे रे जरा याच्या मागच्या पेजला आहे. बघा बरं, मी ह्या स्टोरीमध्ये आत्ता कुठे होतो बघा, नोटीस करा. मी इथे विचारलंय असिस्ट करायला, हा नोटीस केला का ह्याच्याकडे ऑलरेडी लोकांचा डेटा आहे, म्हणजे हा मशीन लर्निंग मॉडेल आहे. अरे कळते का, हा ठीक आहे. आता इथे आलो, त्याने मला, मी त्याला पुढे जाऊन विचारतोय, आता बघा पुढचं घे. ठीक आहे, आता बघा इथे तुम्हाला नोटीस होत असेल ट्रिप डेटा.
हा ट्रिप डेटा म्हणजे त्याच्याकडे ऑलरेडी लोकांचा डेटा होता. मी ह्या इमेजेस मुद्दाम टाकायला सांगितल्यात कारण की बाकी लोकांना सवय आहे की मी डायरेक्ट बोलू शकतो, त्यांना मॅथ पण होतं एक्झाम्पल. पण नवीन लोकांचं मला माहित नाही ट्युनिंग कसं जुळेल का, तुम्ही ह्याला मॅथ करा. आता तुम्ही मला सांगा हा ट्रिप डेटा हा आपल्याकडे नाहीये, कोणाकडे? त्या AI कडे. काय त्याला AI बोलू, ठीक आहे. मग त्याच्याकडे आता मी त्याला, मला माहिती की ह्याच्याकडे ऑलरेडी डेटा आहे, मग मी त्याला बोललो की मला डेटा काढून देशील का. तो इंटरनली, लक्ष द्या बरं का, त्याच्या इंटरनली एवढा डेटा आहे ना, तो सगळ्या गोष्टींना लिंक करतोय, डीपली विचार करतोय. याच कन्सेप्टला आपण डीप लर्निंग असं म्हणतो. म्हणजे तो काय करतोय, बरोबर डेटा गेला पाहिजे, सगळ्या सिनेरिओ मधनं डेटा आणून मला प्रॉपर गोळ्याचा प्लॅन देतोय. कळतंय का? याला काय म्हणतात, डीप लर्निंग. लक्ष द्या, ह्या गोष्टीबद्दल आपण उद्याच्या सिनेरिओ मध्ये टेक्निकली बोलणार आहोत, ठीक आहे. डीप लर्निंग, डीप लर्निंगचा अर्थ काय घ्याल मग आता? ऑलरेडी मॉडेल आहे, ट्रेन आहे. जेव्हा त्याला मला आन्सर द्यायचं ना, तर तो काय म्हणतो, चुकायला नको बाबा, त्यापेक्षा मी काय करतो, मल्टिपल ठिकाणाहून डेटा, जेवढा पण डेटा माझ्याकडे आहे ना, डीपली विचार करतो आणि याच्या समोर मांडतो. कळलं का? डीप लर्निंग कळलं. मग हे डीप लर्निंगच्या आतमध्ये न्यूरल नेटवर्क असतं, NN. म्हणजे काय, तर हा काय करतोय, अजून इंटरनली त्याचे जाळे पसरतो. तुम्हाला माझ्या चॅट GPT मध्ये तुम्ही बघितलं असेल की तो थिंकिंग, प्रोसेसिंग असं लिहून येतो कधी कधी. का माहितीये का, त्याच्या डोक्यात काय असतं, चुकीचा डेटा नाही गेला पाहिजे, प्रोसेसिंगला वेळ लागला तरी चालेल. म्हणजे याचा अर्थ माझं AIचा जो मॉडेल आहे ना, ते सेम चॅट GPT सारखंच वर्क करतं इथपर्यंत तरी. अरे कळतंय का? पण अजून मी त्याला जेन AI नाही म्हटलं. जेन AI म्हटलं का अजून नाही. पण बघा जेन AI कधी बोलते. आता आलो डीप लर्निंग झालं, NN झालं. आता मी त्याला म्हटलं काय माहिती का, आमचं बजेट 20,000 रुपये आहे, तर 20,000त गोव्याची सहल आम्हाला दे. सहल, सहल हा शब्द ऐकलेला नसेल तर त्यालाच आपण ट्रिप म्हणतोय, पण आम्ही लिहिताना तिथं लिहिलंय बघा ना, 5 दिवसाचा गोवा सहल 20,000 रुपयात प्लॅन कर. आता माझं काय म्हणणं आहे, हे तर आपलं मराठीवालं इंग्लिश झालं, इंग्लिश. कळते का? आणि असलेच मेसेज आपण शॉर्टकट मध्ये पण करतो, झालं का J1. आता तुम्हाला माहिती आहे एक भारी गोष्ट काय, हा चॅट जीपीटीचा हा जो माणूस आहे, हा इथे हा डेटा घेतोय, तो तर बनवणारी कंपनी ओपन आहे जी US बेस आहे. पण त्याला माझी ही मराठीतली इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, मराठी मधलं शब्द वाक्य, पण लिहिताना मी कशात लिहिलं, ते इंग्लिश मध्ये लिहिलं. हे त्याला कळतंय. याचाच अर्थ याला सगळ्या लँग्वेज बद्दल माहिती आहे, म्हणजे हा NLP वापरतोय. NLPचा फुल फॉर्म म्हणजे हा त्याला प्रोसेस करतोय आणि तो त्याला समजून घेतोय, NLP करतोय. त्याला कळायला लागलं की हा काय बोलतोय. अरे कळतंय का नक्की? आता मला सांगा, ह्यालाच जर मी प्रॉपर इंग्लिश मध्ये टेक्स्ट दिला असता तर तरी पण त्याला कळलं असतं, कारण त्याला उलट जास्त सोपं गेलं असतं. इथे त्याला लँग्वेज नुसार, आता इथं तमिळ असेल, मल्याळी असेल, कुठल्या पण लँग्वेज मध्ये आपण ह्याला प्रश्न टाकला तरी पण ह्याला समजू शकतो. आय होप कळत असावं. मग आता मी जर ह्याला दिल्यानंतर नीट सांगा बघा, चॅट जीपीटीला जर मी हे सेम टाकलं तर तो मला असं बोलतो का, नाही मला माहित नाही काय बोलतेस तू. तो मला काहीतरी काय देतो, प्लॅन देतो. आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला कळतंय का, इथून पुढे जे येतं ना त्याला जनरेटिव्ह AI असं म्हणतात. म्हणजे मी फक्त त्याला एक प्रॉम्प्ट दिलाय, लक्ष द्या लक्ष द्या, मी त्याला फक्त काय दिला, एक प्रॉम्प्ट दिला. प्रॉम्प्ट दिला, त्याने त्याच्यावर विचार केला, त्याच्याकडे मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा त्याने विचार करून मला एक प्रॉपर प्लॅन दिला. त्याने काहीतरी नवीन गोष्ट जनरेट केली आणि जे जनरेट केलं जातं त्याला, आता जनरेट करणारा माणूस हा ह्युमन नाहीये, म्हणजे याचा आता हा कोण आहे, AI, जनरेटिव्ह AI. मग आता ह्याच्यातनं जनरेट करताना तो मला मे बी टेक्स्ट पण देऊ शकेल. आता तुम्हाला हे LLM वगैरे दिसत असेल, पुढे गेले बरं, त्यांना झूम कर ना, हा त्यांना दिसत नसावं, ठीक आहे. हा मग आता तुम्ही मला सांगा, याच्यासाठी त्याने बऱ्याचसा डेटा प्रोसेस केला, याने आधी कितीतरी डेटा घेतला असेल, त्याने भरपूर गोष्टींवरती प्रोसेस करून त्याला कळतं की ही मराठी भाषेतला हा काहीतरी बोलतोय. याचाच अर्थ हा इंटरनली लार्ज लँग्वेज मॉडेल वरती काम करतोय. लार्ज लँग्वेज म्हणजे काय, भरपूर डेटा असलेली गोष्ट. फक्त आज मी सगळ्यांना कळण्यासाठी एवढं बेसिक भाषेत सांगतोय, उद्या ह्याच वाक्य मी जरा टेक्निकल सांगेल. पण आज तुम्हाला काय लार्ज लँग्वेज मॉडेल तुम्हाला काय होतं, असा शब्दाचा अर्थ घ्या बरं. लार्ज म्हणजे मोठा. मग आता हा मोठा कशाच्या सिनारिओ मध्ये बोलतो माहिती का, कंटेक्स्ट मध्ये, डेटाच्या. लँग्वेज भाषा, मॉडेल, मॉडेल म्हणजे मॉडेल, समजलं असेल ना. मग आता तुम्ही मला सांगा, हा लार्ज लँग्वेज मॉडेल यांना विचार करणार आणि काहीतरी काय करणार आहे, जनरेट करणार. आता पुढची गोष्ट नीट आहे का,
तुम्हाला असं नाही वाटत का ह्याने मला इथं मी जेन एआयला सर्च केल्यानंतर काहीतरी प्लॅन नक्की दिलेला असेल, तो मला काहीतरी डेटा देणार. मग मी असं बोलतो थोडक्यात, बघा थोडक्यात कळलं पाहिजे. आता हा माझ्यासाठी ती प्लॅन करून देतोय. ऍक्च्युली मला त्याने काय केलं, जनरेट करून दिला प्लॅन. म्हणजे हा माझ्यासाठी आता एक एजंट आहे. स्पेसिफिक गोष्टीसाठी मी त्याला विचारतो. आणि तुम्हाला माहिती असेल ना, आपण ह्याच्या पुढे त्याला कंटेक्स्ट विचारला ना, आता मी त्याला विचारलं प्लॅन दे, नंतर मी बोललो ना आयटनरीज दे, असं आयटनरीज जाऊ द्या, ठीक आहे, पहिल्या दिवशी कुठे जाऊ, दुसऱ्या दिवशी कुठे जाऊ, तिसऱ्या दिवशी कुठे जाऊ, सगळा प्लॅन दे. तर तो मला काय बघेल, ओके देतो. आता मला सांगा पहिल्या दिवशी कुठे जाऊ, दुसऱ्या दिवशी कुठे जाऊ, तिसऱ्या दिवशी कुठे जाऊ, याचा त्याला कंटेक्स्ट कसा काय लागला असेल रे? कारण त्याचा अर्थ तो मागचा काहीतरी कंटेक्स्ट लक्षात ठेवतोय. अरे कळते का? मग आपण जेव्हा सहल प्लॅन केले, आता आपल्या एक्झाम्पल मध्ये मी परत आलो, नीट लक्ष द्या. मी त्या एआयच्या मॉडेलला विचारलं, ऐक ना तू माझा एजंट आहेस, एआय एजंट आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी करून देशील, प्लीज लक्ष द्या बरं का. आता मी त्याला विचारलं की तू मला हे प्लॅन करून दे. एनएलपी दिलं होतं, म्हणजे लाईन दिली होती, त्याने एनएलपीने सगळ्या गोष्टी आणून दिल्या, म्हणजे त्याने काहीतरी मला जनरेट करून दिलं, जनरेटिव्ह एआय झालं. मग मी त्याला बोललो की लक्ष द्या बरं का, माझ्यासाठी तू जर हा प्लॅन करून दिलाय, याचा अर्थ तुला बाकी पण गोष्टी माहिती असू शकतात. त्याने मला आत्ताशी एक गोष्ट दिली, नीट लक्ष द्या, मी स्लो का चाललो तर तुम्हाला कळलं पाहिजे. त्याने मला एकच गोष्ट दिली. एक गोष्ट काय दिली, मला गोव्याचा आखा काय दिला, प्लॅन दिला. एकच गोष्ट करतो ना, एकच गोष्ट स्पेसिफिकली काम करतोय, त्याला एजंट म्हणतात. आता मी त्याला काय बोलतोय बघा, पुढचं वाक्य मी त्याला म्हटलं, अरे मला गोव्याला जायचंय, बाय रोड जाऊ, पण आमचा प्लॅन चाललाय प्लेनने जायचा. आता तुम्ही म्हणाल 20,000चं बजेट आणि प्लेनने चाललंय, पण असं समजा घरच्यांनी थोडं बजेट नंतर वाढवलं. मग मी त्याला म्हटलं की मला आहे ना फ्लाईट वगैरे बुक करायच्यात, तर मला तू फ्लाईटचा डेस्टिनेशनचा जो गोवा डेस्टिनेशन आहे त्यातला एअरपोर्ट कुठला आहे ती सगळी माहिती दे, मला फ्लाईटचा डेट वगैरे दे, प्राइस किती आहे सगळं दे. आता मला सांगा रे, प्लीज लक्ष द्या बरं का, हा जो एआय एजंट होता ना त्याचं काम आता फक्त काय होतं माहिती का, प्लॅन बनवून देणे. आता असं नाही वाटत का मी त्याला अजून एक काम सांगितलंय, मग पण ते काम तो करू शकत नाहीये स्वतःहून, म्हणून तो इंटरनली दुसऱ्या टूल्सला कॉल करत असणार आहे. म्हणजे काय, तो फ्लाईट बुकिंग वाला साईटवर जात असणार आहे, तिकडून डेटा काय करतोय, एक्स्ट्रॅक्ट करतोय. काय करतोय, डेटा एक्स्ट्रॅक्ट करतोय. मग जर तो सगळ्या अशा साईटवरनं डेटा एक्स्ट्रॅक्ट करत असेल ना, नीट लक्ष द्या, त्याने स्वतःच्या मेमरीचा वापर करून ह्या गोष्टी नाही दाखवल्या, आणि ह्यालाच रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन असं म्हणतात, रॅग. रॅग करतो का, बरं बघा रॅग परत सांगतो, पण लक्ष द्या. मला सांगा किती लोकांनी असं बघितलं, प्रामाणिकपणे सांगा, काहीतरी टेक्स्ट विचारला ना, त्याला प्रॉम्प्ट विचारला ना, तर लोगो दिसतात छोटे छोटे पटकन. हे किती लोकांनी नोटीस केलंय? कसले लोगो असतात ते सांगा बरं? वेबसाईटचं. म्हणजे वेबसाईटचे लोगो, याचा अर्थ 100% याच्या मॉडेलमध्ये ती गोष्ट नाहीये. हा काय बोलतोय, ऑब्व्हियसली त्याने आधी स्वतःच्याच मॉडेलला विचारलं असणार ना, ही गोष्ट तुझ्याकडे आहे का, जनरेट करून दे. तो काय बोलतोय, ही गोष्ट माझ्याकडे नाही, मला दुसरीकडनं आणावी लागणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या कंपन्या कसल्या भारी आहेत, ते काय विचार करतात, या माणसाला फ्लाईट बुकिंग साठी जर स्वतःहून दुसऱ्या वेबसाईटला गेला ना, तर हा परत इथे येईल याची गॅरंटी नाहीये. त्यापेक्षा मी काय करतो, मीच इंटरनली वेबसाईटच्या साईडला जातो, स्क्रॅप करतो आणि याला डेटा आणून देतो. मग बघा बरं, हा एक एजंट होता, याने मला कसलं काम करून दिलं, फ्लाईटचं पण बुकिंग काय काय आहे सगळा डेटा आणून दिला. मग मी त्याला बोललो, अरे फ्लाईट बुक करायचे, माझं पासपोर्टचं डिटेल्स पण आहेत, तर तू एकदा बघ त्या, आणि फ्लाईट बुकिंग कसं करायचं मला सांग, कळते का? आता त्याने तिसरा प्लॅन केला, पासपोर्ट आहे त्याचा बुकिंग घेतला, सगळ्या गोष्टी बघितल्या, आणि बोलला की त्याने बघितलं की त्याला कळलं की पासपोर्ट ह्याचा आहे ना एक्सपायर होणार आहे पुढच्या 2 महिन्यात. मग तेव्हा त्याने मला परत एक नोटिफिकेशन पाठवलं, पासपोर्ट रिन्युअल करायचंय का, पण आता तर मला गोव्याला जायचंय. मी त्याला नाही सांगितलं, पण मी जर त्याला येस असा प्रॉम्प्ट दिला असता तर तुम्हाला कळतंय का, त्याने त्याच्यासाठीचा एक मॉडेलला कॉल केला असता. म्हणजे याचा अर्थ तो फक्त मला कशाची मदत करणार होता माहितीये का, ट्रिप प्लॅन करायला, पण आता तो मला फ्लाईट बुकिंग साठी पण मदत करतोय. लक्ष देताय का? पासपोर्टचं पण मला बोलला, मी त्याला बोललो नको नको मला हे नाही करायचं, नो. मग त्याला बोललो आता फ्लाईटचं झालं ना, गोव्यामधले हॉटेल्स सांग जे या बजेटमध्ये बसतील. त्याने हॉटेल बुकिंगच्या साईडला गेला, आता त्याच्याकडे हा डेटा नव्हता, रिअल टाइम डेटा पाहिजे, लगेच तिथे लोगो आला गुगल बिगलचा, जेणेकरून तिथनं डेटा काय केला घेऊन आला. रॅग म्हणतात त्याला, असं मी आत्ताच सांगितलं. रॅग का, रॅग मध्ये तो स्वतः विचार करतोय का रे, नाही, त्या साईटला जाऊन रिट्रीव्ह करतोय, यालाच काय म्हणतात, रॅग. लक्षात राहील ना, रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन असं बोलू शकता. कळतं का? आता दुसरा पॉईंट नीट लक्ष द्या.
जर याने मला ही सगळी कामं एकत्र करून दिली तर तुम्ही मला सांगा, हा एक काम करून देतात त्याला एआय एजंट म्हणतात. हा जर मला मल्टिपल कामं करून देतोय त्यालाच एजंटिक एआय असं म्हणतात. लक्षात येते का? ही मल्टिपल काय करून दिली? कामं करून दिली. याला काय म्हणतात? कळलं का? नक्की? पक्का? आता पुढचं वाक्य. एमसीपी नावाची एक कन्सेप्ट आहे ऍक्च्युली. एमसीपीचा फुल फॉर्म कोणाला माहिती आहे? बोला बोला. ज्यांनी हात वर केला जोरात बोलू शकता. दोघांचेच हात वर आहेत, जोरात बोला फक्त. मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल म्हणजे काय? त्या मॉडेलला कॉन्टेक्स्ट मध्ये राहण्यासाठी मदत करणारा माणूस. तर एमसीपी वाला जो सिनारिओ आहे ना, तो मी तुम्हाला थोडक्यात आहे ना सांगून ठेवतो कसा असतं. ऐका, लक्ष द्या. हे ना उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगेन, कारण की हा फार डिटेल मधला मुद्दा आहे. पण एकदा थोडक्यात सांगून ठेवतो, प्लीज लक्ष देणार का? ऐका, तुम्ही ना हे नोटीस केलंय का? मला सांगा. आपल्या सिनारिओ मध्ये तर मी बोलणार आहे, पण मी बाहेर जातो जरा कॉन्टेक्स्टच्या आणि सांगतो. तुम्ही मला सांगा रे, तुम्ही ना चॅट जीपीटीला गेले पटापट प्रश्न विचारत जाता. तुम्ही नोटीस केलं का, जेव्हा तुम्ही लॅपटॉप बंद करता ना, दुसऱ्या दिवशी जाताना तर लेफ्ट साईडला तुम्ही काल काय विचारलं त्याची सगळी लिस्ट असते. तो चॅट असतो पूर्ण. त्याच्यावर क्लिक केलं की आपल्याला कालच्या दिवसाचं सगळं दिसतं. म्हणजे तो कॉन्टेक्स्ट स्टोअर करून ठेवतोय. जर मी त्या चॅटवर क्लिक केलं आणि मी परत नवीन प्रश्न विचारला, कळतं का मी 24 तासानंतर प्रश्न विचारतोय, तरी तो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये मला आन्सर देतो. भले मी त्याचा उच्चार वरच्या गोष्टींचा नाही केला तरी त्याला मागच्या गोष्टी कळतात. काय माहिती का? मी त्याला प्रॉम्प्ट दिलाय, प्रॉम्प्टला तो तोडतो. याला टोकन देणे असं म्हणतात. टोकन. प्रत्येक शब्द काय असतो? टोकन. लक्ष आहे ना? मग तो टोकन घेतो, टोकन मध्ये बघतो, प्रिव्हियस कंटेक्स्ट स्टोअर असतो त्याच्याकडे, मागे काय आहे तो कंटेक्स्ट एक वापरला जातो. लक्ष द्या बरं का. आणि अजून एक गोष्ट असते, ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचा अर्थ असा होतो, ह्या प्रॉम्प्ट मधला विशिष्ट शब्द आहेत ना त्याच्याकडे जास्त फोकस ठेव, कारण त्याला ह्या गोष्टीची गरज आहे. एक्झाम्पल से सांगतो, आपल्या सिनारिओ मध्ये येऊया. आपल्या प्रॉम्प्ट मध्ये बघा, लक्ष द्या, ट्रान्सफॉर्मर बद्दल सांगतोय, तो एमसीपीच्या आतमध्येच तुम्ही तुम्हाला कन्वर्ट करून सांगतोय. पुढे जा रे जरा, इथे लक्ष द्या. हा, नोटीस करा. प्लॅन अ ट्रिप टू गोवा फॉर 5 days विथ बजेट ऑफ 20,000. आता हा इंग्लिश मध्ये लाईन आली. तोडला, काय बोलतात त्याला? टोकन केलंय. आता पुढच्या यायला जाऊया. ठीक आहे. आता नोटीस करा, हे पुढे घ्या अजून एकदा. हा विचार करतोय सगळा. ठीक आहे, पुढे. हा, तर नोटीस करा जरा वर घे. हा, झूम कर नाही तर त्यांना दिसत. आता बघा ना, आय वॉन्ट टू बुक अ हॉटेल इन गोवा विथ सी व्ह्यू फॉर 3 nights. हॉटेल उचलला, नाईट्स उचलला. आता 3 nights असा शब्द आहे इकडे. ह्याला तोडला तर ह्याला टोकनायझर म्हणतात, टोकन्स म्हणतात किंवा टोकन्स. हा घेतो, त्या शब्दांना ट्रान्सफॉर्मर मध्ये काय केलं जातं? जोर दिला जातो की ह्या गोष्टींचा ह्याला पूर्तता झाली पाहिजे. म्हणजे ह्याला रिप्लाय करताना मला ह्या विशिष्ट गोष्टींचं लक्षात आलं पाहिजे. मग तो टोकन घेतला, हॉटेल घेतला, सी व्ह्यू घेतला, आणि ह्या गोष्टी इंटरनली तुम्हाला कळतं का रे? ह्या गोष्टी इंटरनल दिल्यानंतर त्याला प्रत्येक शब्दावरती जोर देऊन शोधावं लागत असेल. सी व्ह्यू वाले हॉटेल आलं पाहिजेत. किती दिवसांसाठी? 3 days साठी. लोकेशन दिलं असेल, समजा त्याने सांगितलं की कुठला तरी बीच आहे तिकडे, कलंगुट नावाचं बीच आहे. बरं जाऊ द्या, हे दाखव रे तिकडे जरा की. हा, इथे या, लक्ष द्या. आता आपण एखाद्या बीच बद्दल स्पेसिफिकली सांगितलं, तो काय करतो? त्या शब्दावर जोर देतो आणि त्याच्या टोकन मधल्या असलेल्या गोष्टी ना ट्रान्सफॉर्म करून तुम्हाला आणून देतो. याचा अर्थ इथे ट्रान्सफॉर्मर. हे उद्या तुम्हाला एका डेमो मध्ये बघायला भेटेल. एमसीपीच्याच पार्ट मध्ये हा पण माणूस होतो, म्हणून मी तुम्हाला हा सांगितलं.